जय जिजाऊ जय शिवराय। आता मुंबईच्या दिशेने मराठी मावळे कूच करत आहेत। मनोजदादा जरांगे पाटील हे आता थोड्या वेळात तिथे येतीलही आणि उत्साह जो आहे ना, उत्साह पाहण्यासारखा आहे। तर एकदा आपण घोषणा देऊ म्हणजे उत्साह आपला लक्षात येईल। एक मराठा, एक मराठा, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। तर आता इथले जे बांधव आहेत, हिंगोलीवरून बांधव आलेले आहेत। हिंगोली नांदेडचा काल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, गरजवंताचा लढा, मोटरसायकलवरती 700 किलोमीटरचा प्रवास त्या आपल्या मराठा बांधवांनी, एकच नाही असे भरपूर आहेत, बैलगाडी घेऊन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। तर आपण इथला उत्साह, तिथलं वातावरण जवळजवळ 1.5 तास झाले जोशपूर्ण वातावरणामध्ये ही सर्व टीम घोषणा देते। तर जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। एवढा उत्साह आणि तुम्ही आल्यापासून तुम्हाला काय अनुभवायला मिळालं या एका दिवसामध्ये, आणि समाजामध्ये काय काय, मराठा समाजामध्ये काय काय बदल तुम्हाला जाणवले सध्याचे? आम्ही परवा दिवशी अंतरावला मुक्कामाला आलो, ही आमची सर्व टीम स्वयंसेवक म्हणून आली। जे इथं बघल्यावर उत्साह, माणसं बघल्यावर आम्ही हाती पडेल ते काम करायलो। कचरा असो, तुमची काडी असो, प्लेट असो, जेवणाची ताट असो किंवा वाढण्याचं काम असो, आमचे मुलं आम्ही सर्व करीत असतो। आणि जारंगे पाटलाला जो चलते वेळेस आम्ही पूर्ण प्रोटेक्शन देण्याचे काम करतो। आम्हाला फोटोची याची कोणतीही अपेक्षा नाही, कारण आमचे पौर फक्त म्हणतात जारंगे पाटील एक कोटीचा पोशिंदा आहे आणि जगला पाहिजेत, म्हणून आपला जारंगे पाटील आहेत, म्हणून आपल्या मुलाबाळाला आरक्षण मिळालं आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाले। मला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र फक्त जारंगे पाटलाच्या शब्दामुळे मिळालं नाही, तर आम्ही 70 वर्षातून खितपत पडलेलो होतो। ही आजची किमया जारंगे पाटलाची। आणि एवढे ताणी माणसं काल 20 किलोमीटर चालले सगळे मराठा बांधव, त्यात महिला सुद्धा होत्या। महिला असा सुद्धा त्या डीजेच्या बरोबरीनं आमच्या पुढं होत्या, आमच्या पुढं म्हणजे 2 काखण पुढे अशा सगळ्या महिला होत्या। एवढा उत्साहापासून मी जिंदगीत कधी बघणार नाही। माझी पुरी जमीन गेली तरी जारंगे पाटलासाठी चालेल, पण मी जारंगे पाटलाला आता सोडणार नाही आणि मुंबईचं आरक्षण घेतल्याशिवाय गावाकडे परत जाणार नाही। वा वा वा। आणि यानंतर परत एकदा पुढे सांगतो, ट्रॅक्टरमध्ये कोणी मुंबईला जाता करावं, जवळजवळ नाही म्हटलं तर 500 किलोमीटरचा भाऊ प्रवास महिलांनी ट्रॅक्टरमध्ये सुरुवात केलेला आहे आणि ते ट्रॅक्टर घेऊन तिथपर्यंत चाललेले। आणि मराठा बांधव जो एकत्र आला तो बघण्यासारखा होता खरंच। म्हणजे एक सकल मराठा समाजमधून हे सकलं पाडले होते काही लोक, राजकारणी लोकांनी, खरजुल्या कुत्र्यांनी, ते सकलं जारंगे पाटलामुळे एक झाले आणि आपले माणसं आता जीवाभाव झाले। गडीवरचा मराठा, खालचा मराठा हे शकलं पडणारे आता राहणार नाहीत आणि तुम्ही आम्ही एक साथ राहूत। आणि हे प्रक्रिया आज जारंगे पाटलानं करून दाखवली। किमया ही किमया कोणीच करू शकत नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर फक्त ती अपेक्षा होती। नंतर अण्णासाहेब पाटील आले, अण्णासाहेब जावळे आले आणि अण्णासाहेब जावळेनंतर जारंगे पाटील आले आणि हेच माणसं दुर्मिळ आपला जपणं काम। नक्की न भूतो न भविष्यती एवढा मराठा समाजामध्ये बदल झालेला आहे। प्रत्येक मराठा समाज आपल्या घरातला कोणीतरी माणूस आलेला आहे अशा प्रमाणे काळजी घेतोय, बरोबर ना? आणि मनोजदादा जरांगे पाटील हे समोरचं उदाहरण जेवढं त्यागाचं आहे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाचा त्याग हा खाली वाटतोय। कारण की जो माणूस आज जवळजवळ नाही म्हणलं तर 5-6 महिने झाले जो घराचा उमरा ओलांडला नाही। काल तुम्ही बघितलं असेल पोरं कसे रडले, आपलेही मुलं आहेत, त्या जागी आपण राहून बघा की तुमची काय प्रतिक्रिया होऊ शकते, तुमच्या मुलांची काय प्रतिक्रिया होऊ शकते। तर खरंच त्या मनोजदादा जरांगे पाटील यांना बघून मराठा समाज जो एकत्र आलाय त्याबद्दल मानावं तितकं धन्यवाद, मानावं तितकं आभार। मनोजदादा जरांगेचं कमी आहे। एक मराठा लाख मराठा। कालच्या प्रवासामध्ये जे मराठा बांधव आहेत आपले, कोणी 4 क्विंटल खायला घेतलंय, कोणी 2 क्विंटल खायला घेतलंय, कोणी 6-6 क्विंटल खायला घेतलंय। म्हणजे मी काल एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं बोललो होतो की तुम्ही एवढं जर खायला घेतलं तर तुम्ही प्रवास आहे किती दिवसाचा? तर तुमचं काय मत आहे यावर? आम्ही तर खरंच 1 ते 1.5 महिन्याचं खायला घेतलेलंच आहे, पण ते आम्हाला वापस न्यायची वेळ काही कळलं, कारण एवढं मराठा बांधवांनी अन्नधान्य दिलं आम्हाला। आम्ही ज्या अंतरावरून निघालो, वाटत प्रत्येक स्टॉपला गेलं की जुलम थांबवायचे, भाऊ जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणायचे। एवढी बाजरीची भाकर आणि ते रस्सा एवढा सुंदर होता की खाणून सांगतो माणसाला वाटायचं बाबा हे खरंच किती छान गेलं। आणि बनवणाऱ्याच्या हातात किती म्हणजे इच्छाशक्तीने बोललं की त्यात सांगता येत नाही, शब्द कमी पडतात, तोकडे पडतात। प्रत्येक जागी पाणी, बिस्लरी, बिस्किटचे पुढे बघा, कुठं मुरमुरे बघा। काल तर आम्ही सांगतो एका माऊलीनं आम्हाला सकाळी 3:30 वाजता गरम पाणी दिलं आणि
त्या 3 पोराचे उपकार फेडू नाही. ते कामाला जाणारे 1.5 एकर गुंठा नाही त्यांनी आम्हाला सकाळी 6:30 वाजता पोहे करून खाऊ घातले. ते आमचे निलेश पाटील, नंदू कदम, हे देशमुख गुरुजी यांनी कधी त्यांना भेटले, कधी सांगलं की आम्ही आलोत. त्यांना बिचाऱ्यांनी झोपण्याची व्यवस्था केली. त्या माऊलीनं 6:30 वाजता पोहे करून चहा करून दिला, संध्याकाळी गेल्यावर दिला. एवढे त्या माणसांचे आत्मीयता बघली. काल प्रत्येक गावात गेलो की जेवलं शिजवू नका. आम्हाला वाटलं की आमची भट्टी कोटं पेटवायची गरज पडती की आमची भट्टी पेटवायचं काम पडलंच नाही. लाखो मराठे रस्त्याने पाणी. आता बघा इथं मातोडीमध्ये किती पाणी बॉटल उरलंय. आमची परिस्थिती करायला पाणी बॉटल म्हणते आम्हाला घेऊन चला, पाणी म्हणते आम्हाला घेऊन चला. पण एवढं घेऊन घ्यायचं कुठं? कारण एवढे लोकसंख्या असून सुद्धा एवढं शिल्लक आणि दानशूर मराठा समाज आहे बघा एवढा की कधीच वाटला नाही. पहिले म्हणून गेले ना मराठा देणार आहे, देत जातंय. ते खरंच आजही बी देणाराच आहे मराठा सडळ हातानं. त्याला कधीच कमी पडत नाही आणि कधी कमी पडणार नाही. तरी आमच्या गरजचं मराठा आरक्षण भेटलं पाहिजे या हेतून करतो. आमच्यातही खूप गरज आणि कष्टाळू मराठा आहे, त्याला आरक्षण द्याच. कारण आजही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सांगतो आम्ही कोण्याही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत जारंगे पाटलाला आणि कोण्याही पक्षाच्या तुंबरवर टावणार नाही एवढी शपथ घेऊन सांगतो. आज आमच्या ताईसारख्या भगिनीसारख्या आज इथे येतात आणि जे घोषात म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जे जारंगे पाटील तुम्ही आगे बढो. यात आम्हाला सगळं मिळालं, सगळं राहिलं. जारंगे पाटील काल एक बोलणं अस्वस्थ करून गेले, मी राहील किंवा न राहील या जगात, पण तुम्ही या आरक्षणाचा लढा सोडू नका. पाटील तुम्हाला आम्ही एकच शब्द देतो, कोणी आम्हाला खासदारकी देऊ आमदारकी देऊ ती आम्हाला पाहिजेत नाही. आम्हाला फक्त तुम्ही पाहिजेत आणि तुम्ही तसं बोललं तर आमच्या सगळं महाराष्ट्र हेलावून गेला आहे आणि लाखोच्या संख्येनं लोक आता निघाले. तर आजही बी सांगतो तुम्हाला 3-4च्या नंतर आणखीन कलाटणी भेटेल. आपणाला रस्त्याला पाय ठेवा जागा भेटणार नाही आणि मुंबईच काय घडणार. ज्याशी तुम्ही आंतरवलीत होते का तितक्याला आमचं मुंबईची आज रांग राहील आणि मुंबई म्हणेल बस झाले धन्य हो मराठा, तुम्ही वापस चला, तुम्हाला आरक्षण देऊ. नक्की. आणि भाऊ याच्यामध्ये मी अजून एक जोडू इच्छितो. काल कंचनवाडीमध्ये मी थांबलो होतो. असं आपण म्हणजे राजकारणी समजतात की हा फक्त मराठा समाज एकत्र आलाय, मराठा समाजाचा लढा आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्याला वाढायला, त्यानंतर जेवण बनवायला हे सगळं तिथं होते. हे विशेष करून सांगता येईल. आणि विशेष मी माता भगिनीचं आभार मानतो. बरोबर सर, बरोबर की त्यांनी शेतीमध्ये काम केले, दिवस रात्री कधी झोपले असतील माहीत नाही, पण सकाळी उठून सगळा स्वयंपाक पाणी करून तिथं पोहोच केला आणि त्याच्यानंतर पूर्ण रस्ता रांगोळी काढली, सडे टाकले आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं पूर्ण स्वागताची तयारी केली. तर हे काही कमी नाही. तुम्ही पाहिलेत भाऊ, वाटाणा जिथं जिथं मनोजदादा येत आहेत त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव भरपूर झालेला. अख्ख्याच्या जेसीब्या तुम्ही पाहिल्यात वाटाणा. आणि तुम्ही म्हणता तसं सर्व धर्म समभाव, बरोबर, एकच मराठा म्हणून नाही, सर्व धर्माचे माणसं आपल्या सोबत आहेत. सर्वजण मेहनत घेत आहेत, सर्वजण सहकार्य करत आहेत. तुम्ही पाहतात अन्नधान्य इतक्या स्वरूपामध्ये आहे की जवळचं जे आपलं रसद आणलेली आहे, अन्नधान्य आणलेले ते करायची कुठंच काम पडत नाही. आणि आम्ही तर असं ठरवलंय जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणारच नाही. आरक्षण भेटेपर्यंत मुंबई सोडायचंच नाही हे आम्ही ध्येय निश्चित केलेलं आहे. आणि सर्व समाज बांधवाला विनंती आहे, आम्ही तर आलेलोच आहोत, तुम्ही पण सर्वजण जसं आता फोन येत आहेत की आम्ही कुठं यावं कुठं नाही. अख्ख्या ट्रॅक्टर तुम्ही म्हणता तसं ट्रॅक्टर आयसर पूर्ण महिलांचा तर एवढा प्रतिसाद आहे उत्स्फूर्त की सर्व महिलांना नमन आहे. आणि सर्व भाऊबंधांना विनंती आहे की आपण सर्वजण जिथं असाल जिथून आपला येता येईल तिथून तुम्ही यावं. नक्कीच. आणि हा जो पेटलेली ज्योत आहे ही न विझणारी आहे आणि आरक्षणची लढाई ही शेवटची आहे. कारण की एवढं जर ताणलं तर रबर एक तर तुटतंय आपल्याला माहिती आहे. तर आता ही जे आरक्षण आहे ही एवढं आता टोकाला गेलेलं आहे की त्याच्यामध्ये रिव्हर्स गिअर त्या वाहनाला नाहीये. आता मिळणार तर आरक्षणच मिळणार किंवा मग आपल्या सर्व समाजाला हा जो विषय हा सोडून द्यावा लागणार आहे आणि तो आपण सोडणार नाही. त्याच्यामुळे मुंबईमध्ये मराठा गेल्यानंतर आता राजकारण्यांना सुट्टी नाही आहे आणि त्यातल्या त्यात मराठा नेत्यांना तर बिलकुल सुट्टी नाही आहे. हरामखोर नुसते पदावर बसलेले आणि मराठा लोकांचे मतं घेऊन नुसतं माज दाखवायचं काम त्यांनी केलेलं आहे. तर नक्कीच याला परिवर्तन हा जो पूर्ण मराठा गरजवंत मराठा आहे हा दिसतोय. आणि परत एक त्याला जोडतो भाऊ, आपण झोपले असाल माझ्या मते 3 वाजेला का झोपले का नाही मला माहित नाही झोपले, बरोबर आहे ना. कारण की हे स्वयंसेवक आहेत आणि मनोजदादाच्या बरोबरचे आहेत. तर झोपले सुद्धा नाही आणि एकाच्याही चेहऱ्यावरती तुम्हाला निराशा, झोप किंवा मग कंटाळा हे दिसणार नाही. आणि जेव्हा होतं तेव्हा स्वतः
स्फूर्तीने आपण ते काम करायला लागतो, आवडीने काम करायला लागतो, त्याच वेळेस हे शक्य आहे. यांची जरा चेअर दाखवा. आपलाच नेता जर अहोरात्र जर झटत असेल, अहोरात्र जागा राहत असेल, आपल्यासाठी अहोरात्र जर चालत असेल, तर आपल्याला झोप कशी लागेल? नक्की नक्की नक्की. आपला झोपत लागणार नाही. हा उत्साह आहे, हा उत्साह मनोज दादा जरांगे पाटलांनी आपल्या मनात बिंबवलेला आहे. आणि हे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहे. घरचा म्हणतो मराठ्यासाठी लढा आहे. आणि त्याच तुम्ही पाहतात तो माणूस इतके दिवस अमर उपोषण करून किती तळमळीनं चालतो, किती उत्साह आहे. एक असं वाटतं की एक 12-14 वर्षाचा मुलगा आहे, एवढा उत्साहानं ते. आता इथं विचार करा किती वयोवृद्ध मंडळी आहे, महिला आहे, बालक आहेत, मुलं आहेत, भरपूर उत्साह आहे. आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत कोणीही जाणार नाही. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. उठ मराठा जागा हो, उठ मराठा जागा हो. जय जिजाऊ, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की. शेवटचं वाक्य बोलतो. तुम्ही जर एसी मध्ये बसून किंवा फॅनच्या हवाखाली बायका पोरासहित हा व्हिडिओ बघत असाल तर सगळे बघा. आणि मराठा समाजाची शेवटची लढाई म्हणून तुम्ही त्या लढाईला सामील व्हा. जिथं येता येईल, जिथून जॉईन होता येईल ह्या महायात्रेला सामील व्हा ही विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, मराठा, एक मराठा. मराठा. धन्यवाद.